हॅलो स्टुडंट, सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल कन्झर्वेशन अँड ऑडिट. त्यातलं सेकंड प्रॅक्टिकल आपण बघत आहोत. डिटरमाइन द पर्सेंटेज लोडिंग अँड रिलेटेड इफिशियन्सी ऑफ गिवन इंडक्शन मोटर ॲट डिफरंट लोडिंग. यामध्ये आपण इंडक्शन मोटरला डिफरंट लोड देणार आहोत. पहिले 0, हाफ, फुल आणि त्याच्यावरून आपण मोटरची इफिशियन्सी आणि स्पीड मेजर करणार आहोत. हे आहे तुम्हाला समोर दिसतंय ते आहे ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड केलेलं इंडक्शन मोटरचं पॅनल. आता नेक्स्ट बघूया आपण त्याच्यासाठी लागणारे ॲपरेटस. हे आहे फर्स्ट ॲपरेटस. दोन साईडला जे दिलेले आहेत तुम्हाला दिसतंय ते आहेत तुमचे लोड. फर्स्ट मध्ये कनेक्ट केलेली आहे तुमची इंडक्शन मोटर. नेक्स्ट ॲपरेटस हे आहे नेक्स्ट ॲपरेटस टॅकोमीटर. याने आपण इंडक्शन मोटरची स्पीड मेजर करणार आहोत. हे आहे तुमचं ॲमीटर. ॲमीटरची रेंज आहे 5 एम्पियर ला कनेक्ट केलेली आणि याने आपण करंट मेजर करणार आहोत. नेक्स्ट आहे तुमचं वॅटमीटर W2. याच्यामध्ये W1 आणि W2 2 वॅटमीटर कनेक्ट केलेले आहेत. हे बघा, हे आहे तुमचं सेकंड. याने आपण मेजर करणार आहोत पॉवर. नेक्स्ट नेक्स्ट ॲपरेटस आहे तुमचं व्होल्टमीटर. याने आपण मेजर करणार आहोत व्होल्टेज. ओके, आता बघूयात आपण याची सर्किट डायग्राम. ही आहे तुमची सर्किट डायग्राम. सप्लाय आपला इंडक्शन मोटरला 3 फेज AC सप्लाय आहे RYB. तोच पुढे स्टार्टरला कनेक्ट केलेला आहे RY आणि B. देन हा ॲमीटर सिरीजली कनेक्टेड केलेला आहे R फेज टू स्टार्टर. देन 2 वॅटमीटर आहे कनेक्टेड टू R फेज अँड B फेज. ओके, आणि वॅटमीटरचे जे काही व्होल्टेज आहे तुमचं तो काय केलेला आहे, व्होल्टेज कॉमन केलेला आहे दोन्ही वॅटमीटरमध्ये. देन आहे तुमचं व्होल्टमीटर. व्होल्टमीटर हा R आणि Y च्या फेजमध्ये पॅरलली कनेक्ट केलेला आहे. देन पुढे कनेक्ट केलेले आहे इंडक्शन मोटर. ह्या सर्किट डायग्रामचे आपल्याकडे ऑलरेडी डायरेक्टली पॅनल आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त ॲमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर कनेक्टेड करणार आहोत. इंडक्शन मोटर इंटरनली कनेक्टेड आहे. ओके, तिथे होती सर्किट डायग्राम. हे आहे तुमचा ऑब्झर्वेशन टेबल. त्याच्यावरून आपल्याला इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची मोटरची. जर लोड चेंज झाला तर तुमची इफिशियन्सी किती येते इंडक्शन मोटरची. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये दिले व्होल्टेज, करंट, पॉवर W1, W2, T1, T2. T1, T2 हा टॉर्क नसून हा लोड आहे. देन आहे टॉर्क, स्पीड अँड इफिशियन्सी. आता आपण प्रॅक्टिकल रन करून बघू. प्रॅक्टिकल रन करण्याच्या आधी आपण आधी कनेक्शन बघूया. हे आहे तुमचं ॲमीटर. ॲमीटरला 2 वायर्स कोणत्या फेजला कनेक्ट केलेले आहे, R फेजला. दोन्हीही ब्लॅक ॲमीटरच्या सिरीजली R फेजला कनेक्ट केले. ओके, त्यानंतर घेऊया वॅटमीटर. आता वॅटमीटरचे ही वायर आहे. ओके, ही वायर कोणत्या फेजला आहे, हा W2 आहे, पॉवर 2 आहे तुमचा. इथे डॉटेड लाईन आपण इंटरनली कनेक्टेड नसतात म्हणून आपण वरून कनेक्ट करून घेतले. तर बी फेजला काय W2 कनेक्ट केलेला आहे तुमचा. बी फेजचा एक आलं तुमच्या M पॉइंटला, नंतर M पॉइंटला. देन MC काय केलं तुम्ही, कॉमन केला. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, डायरेक्टली कॉमन केला. देन असतो तुमचा L पॉइंट. L पॉइंट कुठे गेला, फक्त Bच्या दुसऱ्या लोड साईडला, बी फेजच्या लोड साईडला. देन आहे तुमचं इथे व्होल्टेज. इथं व्होल्टेज आहे, इथे मेन्शन केलेलं असतं तुमचं व्होल्टेज. आता मी सांगितलं होतं की व्होल्टेज काय करायचंय, कॉमन करायचंय. तीच फेज काय आली तुमच्या W1 ला, इथे व्होल्टेजला. ओके, आता याच्यातलं ऍज इट इज सेम MC आपण जसं वॅटमीटर 1 आहे तसंच 2 चे केलेले आहे. MC काय केलेले आहे आपण, कॉमन. त्याचा M गेलाय तुमच्या R फेजला. इथे दिसेल तुम्हाला. इथं काय केलेलं आहे, डायरेक्टली इथं वॅटमीटरला आलाय R फेजचा. देन तुमचा जो लोड आहे, हा लोड तो कुठं गेले तुमच्या, हे बघा इथून दिसेल कोणत्या, R फेजच्या लोडला. ओके, हे झाले तुमचे वॅटमीटरचे कनेक्शन. देन लास्ट राहिलं तुमचा व्होल्टमीटर. व्होल्टमीटर हा पॅरलली कनेक्टेड आहे. हे सांगितलं होतं R आणि Y च्या फेज मध्ये काय असतं तुमचा, पॅरलली कनेक्टेड. हे बघा इथे तुम्हाला दिसेल, हा बघा ही वायर तुमची व्होल्टमीटरची R ला गेली आहे आणि सेकंड तुमची Y ची व्होल्टमीटरला आली आहे. ओके, हे सर्व झाले तुमचे कनेक्शन. आता आपण प्रॅक्टिकल रन करू. आता आपण फर्स्ट कनेक्शन कसे आहे, MCB थ्रू स्टार्टर. आता आपण MCB ऑन करू. MCB ऑन. देन आता आपण काय करूया, स्टार्टरचं
एक रेड आहे आणि एक ग्रीन आहे. ग्रीनने आपण स्टार्ट करू. ओके, आता लोड किती पर्यंत देणार आहे? व्होल्टमीटरच्या 400 व्होल्ट पर्यंत आपण लोड काय करणार आहे? वाढवणार आहे. हा तुमचा ट्रान्सफॉर्मर लोड दिलेला आहे भऱ्या. त्यांनी आपण डायरेक्टली इंडक्शन मोटर स्टार्ट नाही करू शकत, त्याच्या आधी आपल्याला व्हॅरॅक लावावा लागतो. त्यांनी व्होल्टेज वाढवून मग तुमची इंडक्शन मोटर स्टार्ट होणार. ओके, आता इंडक्शन मोटर स्टार्ट केली. व्होल्टेज आपण बघूया 400 आलंय की नाही. ओके, आता डायरेक्टली व्होल्टेज बघूया. आता हे व्होल्टेज आलेलं आहे 400 ला, थोडं कमी आपण अजून दोन मिनिट. आता व्होल्टेज आले तुमचं 400 व्होल्टेज हे आपलं सगळ्या लोड किंवा रिडिंग साठी कॉमन राहणार आहे. आता आपण पुढे घेऊया ॲमीटर. ॲमीटरची रिडिंग किती आली आहे? दिसतीये किती आली? 2. डायरेक्टली आपण आता डायरेक्टली 2.8 किती आली? 2.8 एम्पियर. आता W1 आणि W2. ओके, हा आहे तुमचा W2 किती आलेला आहे? 100. इथं लिहूया W2 100 वॅट. ओके, आता घेऊया किती आलेला आहे? W2 आलेला आहे आपला, W1 आलेला आहे 0. ओके, आता आपण घेऊया लोड. आता आपण घेऊया T1 and T2. आता T1 T2 आपण लोड ऑलरेडी दिलेला नाहीये, त्याच्यामुळे डायरेक्टली किती आलेले आहे? 0 and 0. आता ते नोट डाऊन करून घेऊ आपण. किती आहे? 0 and 0. आता आपली राहिली आहे स्पीड. ऑब्झर्वेशन काय राहिलं तुमची? स्पीड. आता स्पीड आपण टॅकोमीटरनी मेजर करूया. हे बघा स्पीड किती आले आहे? 1444. 1444. नोट डाऊन करून घेऊया. 1444 RPM. ओके, आता नेक्स्ट रीडिंग. आता लोड आपण व्हेरी करूया म्हणजे वाढूया. हे बघा इथं दिसतोय T1 1 आहे आणि T2 हा 0 आहे. आपण इथं लिहूया T1 0. आता करंट मेजर करूया. करंट ऍज इट इज तेवढं वाढलेलं आहे 3 एम्पियर. ओके, देन पुढे काय दिलेला आहे तुमचा? तो डिफ्लेक्ट होतोय. आपण घेऊया 110. आता नेक्स्ट रीडिंग घ्या आपण W1 ची. ती किती आली आहे? 100च्या आधी आहे. किती येईल मग? 90 वॅट. नेक्स्ट रीडिंग आहे तुमची 90 वॅट. आपण आता स्पीड मेजर करूया. स्पीड आहे 1436. 1436. नेक्स्ट रीडिंग आता लगेच घेऊया. मी घेऊन ठेवते. रीडिंग्स घेतल्या होत्या, नंतर मी बोलली होती की नंतर बाकीचे रीडिंग्स मी माझ्या ऑपरेट करून घेते व्हिडिओ न काढता. आता हे 2 रीडिंग्स आपण बघितल्या. या पुढच्या 2 रीडिंग्स आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यात करंट 3.5, 120 W1, 150 W2, T1 2, T2 1, 4 हा कॅल्क्युलेशन केलाय टॉर्क. आणि आपण स्पीड मेजर करत होतो फक्त की त्यांनी 1405. इफिशियन्सी पण आपण कॅल्क्युलेट करणार आहे. 4th रीडिंग आहे. व्होल्टेज ॲज इट इज सेम राहणार आहे. करंट 4 एम्पियर. W1 150, W2 170, देन T1 3, T2 2. आणि डायरेक्टली आपण काय केलं होतं? स्पीड मेजर केली होती. किती आली आहे? 1395. ओके, आता याच्यामध्ये टॉर्क आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आणि इफिशियन्सी कॅल्क्युलेट करणार आहोत. आता त्याचा फॉर्म्युला, टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? टॉर्क इज इक्वल टू 9.81 इंटू रेडियस इंटू T1 मायनस T2. हा जो T1 आहे मायनस काय घेणार आहे आपण? T2. 9.81. रेडियस जी इंडक्शन मोटर आपण यूज केली त्या पुलीचा रेडियस किती आहे? 0.5 इंटू 1 काय घेतलंय? T1 आपण समजा 1 घेतलाय तर 1 मायनस 0 किती येणार आहे आन्सर तुमचं? 1.
त्यामुळे मग तुमचा टॉर्क किती आला 4.9 Nm. ओके, टॉर्क इथं मॅन्डेटरी नाही आहे की मेजरच केला पाहिजे, पण मी ॲडिशनली तुम्हाला टॉर्क सांगितलेलं आहे. आपलं फक्त फोकस आहे तुमचा इंडक्शन मोटरच्या इफिशियन्सीवर. जर आपण लोड जर वाढवत असो तर इफिशियन्सी किती येते, पॉवर वाढवत असेल तर इफिशियन्सी किती आहे. ॲज इट इज कॅल्क्युलेट मी सर्व करून मी इथं नोट डाऊन केले. इथं 0 का आलं, कारण इथे आपण T1 - T2 जर केलं तर 0 इंटू ऑल दॅट क्वांटिटी विल बी 0. देन आन्सर विल बी 0 Nm. ओके, देन लास्ट आपण इफिशियन्सी कॅल्क्युलेट करणार. फर्स्ट आली आहे 6.82. आता ही कशी आली आहे, त्याचा फॉर्म्युला आहे हे बघा. इफिशियन्सी पॉवर इनपुट ॲट एक्झिस्टिंग लोड डिवायडेड बाय पॉवर रेटिंग डिवायडेड बाय फुल लोड इफिशियन्सी ऑफ मोटर इंटू 100. पॉवर इनपुट ॲट एक्झिस्टिंग लोड मीन्स व्हॉट, जो आपण लोड दिलेला आहे तो. आता मी सेकंड रीडिंग जे आहे त्याच्यावरून कॅल्क्युलेट केले. किती आहे 90 इंटू 2. ओके, इथं किती दिले 90 इंटू 2 आणि 110 इंटू 2. आता इथं किती येईल 180 आणि इथे येणार आहे 220. आपण इथं काय केलंय ॲडिशन केली बघा. कशामध्ये, वॅटेजमध्ये, पण आपल्याला पाहिजे आहे किलो वॅटेजमध्ये. ओके, आता वॅटेजमध्ये काय केलंय 180 प्लस 220 राईट डाऊन केलं. आता इथं काय दिले पॉवर रेटिंग ऑफ मोटर, जी इंडक्शन मोटर होती त्याची पॉवर रेटिंग आपल्याला मोटरवर डायरेक्टली दिलेली असते. ती रेटिंग आहे 2.2 किलो वॅट. आणि फुल लोड इफिशियन्सी, जर फुल लोड इफिशियन्सी इंडक्शन मोटरची पण डायरेक्टली दिलेली असते रेटेड, ती आहे 0.75. हे ऑलरेडी मशीन्सवर तुम्हाला मेन्शन केलेले असतात. फक्त आपल्याला हे जो लोड आपण देणार आहोत तो कॅल्क्युलेट करतो इंटू 100. आता याचं किती आलं 440 ॲडिशन, पण ही वॅटेजमध्ये, पण आपल्याला मोटरची रेटिंग किलो वॅटमध्ये दिले, तर मग आपल्याला कन्व्हर्जन करणार आहे आपण किलो वॅटमध्ये. मग आता ती किती आली 0.4 डिवायडेड बाय याचं पूर्ण डिव्हिजन किती येतं 2.93 इंटू 100. मग आता इफिशियन्सी किती आली आहे 13.65. बाकीच्या इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला सेम हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता ही व्हॅल्यू मी इथं पुट केली बघा. मी बोलली की सेकंड रीडिंगचं कॅल्क्युलेशन केलं आहे 13.65%. ओके, जसं जसं आपण इथे बघा ऑब्झर्व करू शकतो, जसे जसे तुम्ही पॉवर वाढवताय, आता पुढे तुमची लोड तुम्ही वाढवला त्याच्यामुळे तुमची पॉवर पण वाढत होती. मग पॉवर वाढल्यामुळे तुमची इफिशियन्सी पण इथं काय होतीये तुमची इन्क्रीज होत जाते. इथे बघू शकता 30 नंतर 18 नंतर 21. जसे जसे तुम्ही रीडिंग घेणार, जसं तुम्ही फुल लोडला जाणार. आता मी इथं दाखवलं तुम्हाला फुल लोड इफिशियन्सी ऑफ मोटर किती आहे 0.75. ओके, जसं तुम्ही फुल लोडला जाणार मग तुमची रेटिंग फुल लोडला किती येणार इंडक्शन मोटरची 75%. आपण 4 रीडिंग्स घेतले आहे त्याच्यामुळे आपली इफिशियन्सी जास्तीत जास्त किती आली आहे 21.84. म्हणजे याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काय आहे, जशी तुम्ही पॉवर रेटिंग मोटरची वाढवणार आहे तशी तुमची इफिशियन्सी आणि मोटर इफिशियन्सी वाढतीये, पण स्पीड काय होती मोटरची तुमची कमी होत जाते. म्हणजे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आली तुमची इफिशियन्सी, पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे तुमच्या मोटरच्या स्पीडला. ओके, I hope if you understand. Thank you.